सोलापुरात नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। घरात कोणी नसल्याची संधी साधून एका नातेवाईकाने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे। याच प्रकरणात पीडितेच्या 18 वर्षीय मोठ्या बहिणीचा विनयभंग करून तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी आरोपी अनिल सामल याच्या विरुद्ध MIDC पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमे आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1 जून ते 10 जुलै 2026 या कालावधीत आरोपीने घरात कोणी नसताना अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे। तसेच ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचीही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। याचवेळी पीडितेच्या 18 वर्षीय मोठ्या बहिणीशी जबरदस्तीचे वर्तन करून तिचे फोटो काढल्याचा आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे करत आहेत। ही घटना समाजातील विकृत मानसिकतेचे गंभीर उदाहरण मानले जात असून अल्पवयीन मुलांच्या सुरक्षिततेसाठी कुटुंब आणि समाजाने अधिक जागरूक राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे। या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। अशाच विश्वासार्ह आणि ताज्या बातम्यांसाठी BNX 9 न्यूज नेटवर्कला सबस्क्राईब करा। आता सोलापूरकरांसाठी गुड न्यूज। आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील प्रतिष्ठित श्री रुद्रा पूजा स्टोअर आता प्रथमच महाराष्ट्रात सोलापुरात 10 जून 2026 पासून आपल्या सेवेत आपल्या दैनंदिन पूजा, धार्मिक विधी आणि सण उत्सवांसाठी लागणारे सर्व दर्जेदार पूजा साहित्य आता एकाच छताखाली उपलब्ध। सर्व पूजा साहित्यावर 50% पर्यंत आकर्षक सवलत। आजच आमच्या स्टोअरला भेट द्या आणि या मेगा ऑफरचा अवश्य लाभ घ्या। पत्ता शॉप क्रमांक 3, 70 फूट रोड, साईबाबा चौक, वननेस मोबाईल शॉपी जवळ, सोलापूर। प्रोप्रायटर श्रीनिवास कुरापटी। संपर्क 9175 87 03 68। श्री रुद्रा पूजा स्टोअर, विश्वास, गुणवत्ता आणि परंपरेचा संगम।